या साईडला. इथे काहीतरी गुहेसारखं काहीतरी दिसतंय, तिथं जाऊन बघूया काय येते. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगवर. आज आपण आलो आहे कल्याणगडची भटकंती करण्यासाठी. आणि हा बघू शकता तुम्ही माझ्या मागं कल्याणगडचा दरवाजा, मेन दरवाजापाशी आलो आहे आपण. मित्रांनो, पूर्वेकडील नांदगिरी या गावातून गडावर जाणाऱ्या पायवाटेला सुरुवातीला काही नव्याने बांधलेल्या पायऱ्या आहेत. सुरुवातीच्या पायऱ्या संपल्यानंतर मुरमाड वाट लागते. या वाटेने आपण चढून उजवीकडील डोंगरदांडावर येतो. या मार्गावर दिशा दाखवण्यासाठी पिवळ्या रंगाचे बाण जागोजागी रंगवलेले असल्यामुळे रस्त्यात भरकटण्याची शक्यता खूप कमी. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत महादरवाजापाशी. हा आहे किल्ल्याचा महादरवाजा. मित्रांनो, आतमध्ये आत्ता आपण आल्यानंतर भक्त निवास, पर्यटन निवास या साईडला आहे बघा. भक्ताचा आतमध्ये प्रवेश केला आहे आपण. इथे एक मंदिर दिसतंय, शिव मंदिर. शिव मंदिराच्या शेजारी एक कोरलेली गुहा आहे. कल्याणगडचे एक वेगळेपण इथेच दडलेले आहे. तर मंडळी, आता आपण शिव मंदिरच्या इथं आलोय बघा. आपण शिव मंदिरच्या इथं येऊन खाली बघा दर्शन घेऊन आपण इथं खाली जायचंय. या साईडला इथे काहीतरी गुहेसारखं काहीतरी दिसतंय, तिथं जाऊन बघूया काय येते. कातळकाळ्याच्या डावीकडे खाली पायऱ्या उतरल्यावर एक गुहा आहे. या गुहेमध्ये पारस्थान आणि दत्ताची मूर्ती आहे. इथला सगळ्यात लक्षणीय गोष्ट म्हणजे बाहेर कितीही दुष्काळ असला तरी एवढ्या उंचीवर देखील गुहेत पाणी झिरपत असते. आणि आतमध्ये मोठं तळ सुद्धा आहे. पाहू शकता तुम्ही, आपण आतमध्ये आलोय गुहामध्ये. हे बघा, पण काय दिसत नाहीये. आमच्या अक्षयने बॅटरी आणली पण इकडे काही दिसणं झालंय. तीस ते 35 फूट आतमध्ये गेल्यावर 9व्या शतकातील एक पार्श्वनाथाची मूर्ती आहे. बाजूला दत्ताचे छोटेखानी मंदिर आहे आणि शेजारीच साऱ्या देवीची मूर्ती विराजमान झालेली दिसते. हा सगळा भाग अंधार असल्यामुळे टॉर्चच्या उजेडातच पाहावा लागतो.
या ठिकाणी एक सुंदर भौगोलिक गोष्ट अशी की जिथे पाणी झिरपते इथे क्षार साठून लवण स्तंभ देखील बनले आहेत. तसंच गुहेमध्ये पूर्णपणे अंधार असल्यामुळे टॉर्चच्या उजेडातच आतमध्ये शिरावे. गुहेमध्ये पाणी आहे, हे पाणी पिण्यासाठी वापरले जाते, त्यामुळे बूट चप्पल बाहेर काढूनच आपल्याला आत जावे लागते. पहिले 10-15 फूट गुहेची उंची कमी असल्यामुळे वाकून जावे लागते. या मार्गावर जाताना कधी पाणी गुडघ्या एवढे असते तर कधी कमरे एवढे असते. तर मंडळी आता आपण या गुहेतून वर आलो बघा. या साईडून या पायऱ्यातून वरती आलो. वरती आल्यानंतर किल्ल्याची तटबंदी, ही किल्ल्याची तटबंदी. मित्रांनो आता आपण डोंगर चढत चढत वरती आलोय. दरवाजापासून महादरवाजापासून वरती आलोय. आताच गुहा बघून आपण या प्लेसला आलोय. अजून एक गेट दिसतंय. कुठला आहे गट? तर मंडळी वरच्या बाजूला आल्यानंतर अजून एक दरवाजा लागतो. हा पूर्वाभिमुख असून दोन्हीकडून बुरुजांनी संरक्षित केलेला आहे. या दरवाजाच्या आतमध्ये गेल्यानंतर समोरच हनुमानाचे मंदिर दिसते. तर मंडळी आता आपण गेटमधून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर थोड्याशा पायऱ्या चढल्यानंतर अजून एक मंदिर दिसतंय. इकडून बहुतेक रस्ता आहे. या किल्ल्याकडे जाण्यासाठी सातारा एस.टी. स्थानकातून सातारा रोडला जाणारी गाडी पकडावी. सातारा रोड ते नांदगिरी 3 किलोमीटरचे अंतर आहे. येथून किनईकडे जाणारी बस पकडावी किंवा एकदम सातारा ते किनई बसने नांदगिरीला उतरावे. नांदगिरी गावातून किल्ल्यामध्ये जायला 15 मिनिटं लागतात. मारुतीच्या मंदिरापासून डाव्या हाताला वरती थोडंसं गेल्यानंतर कल्याण स्वामी यांची समाधी आहे. ही पाहू शकता त्यांची समाधी. तसंच समाधीच्या शेजारी खूप मोठे पाण्याचे तळे आहे. या पाण्यातला उपसा नसल्यामुळे तेथील पाणी शेवाळलेले आहे. मित्रांनो, कल्याण स्वामींच्या समाधीच्या समोर बरोबर गोरखनाथ मंदिर पाहायला मिळते. गोरखनाथ मंदिरापासून वरती थोडंसं आल्यानंतर काही पडक्या वस्तूंचे अवशेष या ठिकाणी पाहायला मिळते. याच ठिकाणी भुयारी रस्ता सुद्धा आहे, पण तो सध्या जाण्यायोग्य नसल्यामुळे बंद केलेला आहे. मंडळी इथं बघा हॉल दिसतोय आपल्याला, कसला तरी माहीत नाही कसला हॉल आहे. भक्तांसाठी राहण्याची सोय असावी. पण इथं बघा भिंतीवर काय केलंय. भिंतीवर बघा काय केलंय. तर मित्रांनो आता आपण वरती रानात चाललोय बघा. पडीक प्रदेश आहे. त्या पडीक प्रदेशातून पुढं चाललोय पाऊलवाटेनं. तसंच या गडाच्या माथ्यावर वाड्याची व शिबंदीच्या घरट्यांची ज्योती आहेत. मध्यभागी एक मोठे वडाचे वृक्ष आहे. या वृक्षामुळेच लांबूनही कल्याणगड ओळखता येतो. तसंच या झाडाखाली एक कबरसुद्धा आहे. दक्षिण टोकावर कोरडे पडलेले एक पाण्याची टाकीसुद्धा आपल्याला पुढे गेल्यावर पाहायला मिळते. तर मित्रांनो, आता आपण या किल्ल्याचा इतिहास बघूया.
सातारा येथे सापडलेल्या ताम्रलेखानुसार शिलार राजा दुसरा भोज याने या किल्ल्याची निर्मिती केली. हा किल्ला इसवी सन 1178 ते इसवी सन 1209 या कालावधीमध्ये बांधला गेला असावा. इसवी सन 1673 मध्ये शिवरायांनी सातारा व आजूबाजूचा प्रवेश जिंकून घेतला. त्यातच कल्याणगडचा देखील समावेश होता. तर मंडळी, आता आपण पोचलो आहो. बघा, इथं एक तळ दिसतंय, पण त्यात पाणीच नाही, पूर्ण सुकाट झाला आहे. नुसतं पाण्यात आकार दिसतंय पण पाणीच नाही. आणि वारं तर एवढं सुटलंय. तर मंडळी, आता आपण पोचलो आहोत डोंगराच्या पश्चिमेच्या बाजूला. आणि इकडं तुम्ही माझ्या मागं बघू शकता, दिसतोय का माहीत नाही. इकडं जरंडेश्वर दिसतोय बघा. हा बघू शकता जरंडेश्वर. बरोबर जरंडेश्वरच्या बॅक साईडला हा किल्ला आहे. आणि इथंच बघा आपल्याला अनेक तळं दिसतंय बिन पाण्याचं. अजिबात पाणीच नाही आहे. तर मंडळी, आता आपण किल्ल्याच्या दक्षिण टोकाकडे आलोय. या दक्षिण टोकावरून आपल्याला समोरच जरंडेश्वरचा डोंगर दिसतो. तसेच सातारा शहर आणि अजिंक्यतारा किल्ला, तसेच येवतेश्वर ही दृष्टीपथात येतात. पूर्वेकडे कन्नईमधील यमाई देवी एकांबेचा डोंगरही दिसतो. त्यामागे भाडळी कुंडल रांगेतील वर्धनगड दृष्टीत पडतो. संपूर्ण गड पाहण्यात तासभर पुरेसा होतो. तर मंडळी, या गडाची भटकंती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमचा सपोर्ट आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.